हॅलो गाईज, आज संडे आहे. सो संडे स्पेशल मी मटन बनवलं आहे, ते कोल्हापूर टाईपमध्ये. सो लेट सी मी कसं बनवलं आहे. मी 250 ग्राम मटन घेतलं होतं. त्यात 2 चमचे सेंधा नमक ॲड केलं आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता किंवा तुमचं मटन जेवढं आहे तेवढं. थोडीशी हळद ॲड केली आणि मग थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आणि हे सर्व मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. बट त्याच्या आधी थोडंसं तेल ॲड करायचं, बिकॉज चांगलं मॅरिनेट होतं आणि चांगलं प्रत्येक म्हणजे बोलतात ना, प्रत्येक ठिकाणी ते लागतं, नाही तर मग ते थोडंसं ओलं सुकं सुकं राहतं. म्हणून तेल लावल्यानंतर ते प्रॉपर सर्व पीसला मसाला लागतो. थोडीशी दही ॲड केली मी आणि मस्त मिक्स करून आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवूयात. काही काही जण ह्याच्यामध्ये ना फक्त हळद, लाल अद्रक लसूणचं पेस्ट आणि हे आपलं बोलतात ना मीठ ॲड करतात. आता एक 5 ते 10 मिनटं झाले होते मॅरिनेट करायला ठेवून. त्याच्यानंतर मग मी अद्रक लसूणची पेस्ट जी बाहेरून विकत भेटते ती यूज केली आहे, जी की म्हणतात यूज करू नये म्हणून. बट माझ्याकडे ऑप्शन नव्हता, सो मी ती यूज केलं आहे. आता असं नीट त्याला व्यवस्थित केलं आहे आणि हे 250 ग्राम फक्त मी एकटी खाणार आहे, बिकॉज माझ्या मिस्टरांना आवडत नाही मटण अजिबात. ते म्हणजे त्यांनी कधी खाल्लंच नाही आहे. त्यांनी म्हणजे बोलतात ना लहानपणापासून त्यांनी फक्त अंडं हे त्यांना माहिती आहे. सो त्यांच्यासाठी मी अंडे शिजवायला ठेवले होते आणि माझ्यासाठी हे बनवत होते. थोडंसं तीळ आणि धने आणि जिरे तुम्ही भाजू शकता. माझ्याकडे ॲक्च्युली धनेपूड होती म्हणून मग मी धने नाही टाकले होते. ऑलरेडी मी मिक्स केले होते त्याच्यामध्ये वाटण करताना. सो मी फक्त तीळ जरासे भाजून घेतले, जास्त नाही, थोडेसेच भाजून घ्यायचे. हे फक्त आपल्याला वाटण्यासाठी. आणि हा टमाटा एक कापलेला होता, त्याच्यामधला अर्धा टमाटा आपल्याला घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 लसूण घ्या, बिकॉज आपण ऑलरेडी लसणाची पेस्ट मटणाला लावलेली असते. सो जास्त लसूणही नको. आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि खोबरं, तुम्ही ओलं खोबरं यूज करू शकता, सुकं खोबरं यूज करू शकता. मी दोन्ही टाईप म्हणजे जसं अवेलेबल असेल त्या हिशोबाने मी यूज करते. माझ्याकडे आता सुकं होतं, सो सुकं खोबरं मी पाऊंड्स खोबरं घेतलं होतं. सो आता वाटण रेडी आहे. एक वाटण रेडी झालं आहे, तिथे मी सुक्याची तयारी करून झाली आहे. आता मटण शिजवायला ठेवूयात. सो मी याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. बारीक कापलेला कांदा आणि थोडेसे लांब कापलेले जे कांदे होते ना तेही यात ॲड करायचे, जास्त नाही, थोडेसेच. म्हणजे रिझन काय कांदा ॲड करायचं फोडणी देताना, जे आपण थोडंसं लाल तिखट टाकतो आणि थोडीशी टेस्ट यावी ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा पिंकी झाला की मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूयात. झालेलं आहे. सो मी याच्यामध्ये काळं तिखट ॲड केलेलं आहे, जो आपला घरी स्पेशली बनवतो आपण मसाला, तो काळा तिखट, लाल तिखट ॲड केलेला आहे. आणि थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित ह्याला. आता मी मॅरिनेट केलेलं मटण याच्यामध्ये ॲड केलं आहे. त्याला व्यवस्थित परतून एक 5 ते 10 मिनटं परतायचं आहे, म्हणजे त्याला आपोआप ना तेल सुटतं चांगलं. आणि बोलतात ना एक 20% मटण तिथे शिजतं. बघा, तुम्ही एक बघू शकता. आता थोडासा मी घरकुल मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे.
बघा हे व्यवस्थित छान तेल सुटलेलं आहे. माझ्या मिस्टरांसाठी अंडी बनवले होते. मी पाणी मध्ये गरम करून घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता. जास्तही पाणी ॲड केलं तरी काही चव बिघडत नाही. सो शिजवतानाच पाणी जास्त टाकून शिजवलं ना, सो त्या मटणाची चव त्या पाण्याला येईल. सो त्या हिशोबाने करू शकता तुम्ही. मी त्यात अजून थोडं पाणी ॲड करून कुकर लावलेलं आहे आणि गॅसचा फ्लो मी थोडासा फास्ट ठेवला आहे. 1 शिट्टी होईपर्यंत फास्ट ठेवला, त्याच्यानंतर मग मी स्लो करीन. इथे आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊयात. कांदा ॲड केलेला आहे. कांदा आणि जो हा अर्धा टमाटा आहे ना, त्यात मी थोडा टाकला होता आणि ह्याच्यामध्ये अर्धा टमाटा ठेवला आहे. सो कांदा थोडासा लाल पिंकिश झाला की मग आपण त्याच्यामध्ये टमाटे ॲड करूयात. हे नीट परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि थोडंसं टमाटा ना लवकर हे होत नाही, आपलं नरम लवकर होत नाही, त्याला चांगलं भाजून घ्यावं लागतं. सो थोडंसं झाकण त्याच्यावर ठेवलं की ते व्यवस्थित वाफून निघतं. म्हणून मग मी थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि मग 1 शिट्टी झाली होती म्हणून मी गॅस बारीक केला. आणि हे बघा, हे आपलं टमाटे व्यवस्थित नरम पडले आहेत. सो मी आता ह्याच्यामध्ये ग्रेव्ही, आपण जे वाटण बनवलं होतं ना, ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं ग्रेव्हीसाठी. आणि जे लाल तिखट आणि आपले काळं तिखट आहे ना, ते आपण थोड्या वेळाने, म्हणजे जेव्हा मसाला चांगला भाजून थोडं सुक्कं सुक्कं होईल ना, तेव्हा आपण ॲड करू शकतो. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, तो कंप्लीट सुक्का झाला पाहिजे. असं म्हणजे होतात ना, त्याच्यामध्ये अजिबात ओलेपणा दिसला नाही पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट वगैरे ॲड करू शकतो. 5 ते 10 मिनटं कंटिन्यू हलवत राहावं लागेल आपल्याला. हे बघा कसं हे मस्त झालेलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये मी काळं तिखट ॲड केलं आणि मग लाल तिखट ॲड केलं ह्याच्यामध्ये. सो याला नीट परतून घेतलं आता. आणि मग थोडंसं पाणी ॲड केलं आहे, म्हणजे तो मसाला पूर्णपणे एकमेकात मिक्स होईल म्हणून. कोणी कोणी कांद्यामध्ये घालतं ॲक्च्युली, पण मी कांद्यात नाही यूज करत. ही पद्धत तुम्ही ट्राय करून बघा, नक्की बघा. म्हणजे मी बनवते ना, हे खूप लोकांना आवडतं. मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि मग त्याला चांगलं परतून घेतलं. आणि मग ह्याला तेल सुटण्याची वाट बघायची आपण. चांगलं परतून घ्यायचं. जितकं तुम्ही परताल ना तितकं चांगलं आहे. एक 5 ते 10 मिनटामध्ये त्याला तेल सुटेल. थोडंसं घरकुल मसाला ॲड केला, जास्त केला नाही, बिकॉज मी मटण शिजवायला टाकलं, त्यात मी बऱ्यापैकी घरकुल मसाला टाकलं होतं. सो मला रस्सा तिखट करायचा होता, मला ग्रेव्ही तिखट करायची होती. म्हणजे दोन्ही तिखट लागलं तर मग खाऊ शकणार नाही आपण. हे बघा त्याला तेल सुटत आलं आहे. सो मी आता थोडंसं मीठ ॲड करते त्याच्यामध्ये. बघा याला चांगलं तेल सुटलेलं आहे. पण तुम्ही बघा बाजूला बघू शकता, मस्त तेल सुटलेलं आहे. सो आता हे झालेलं आहे. बघा ह्याचे मोजून 5 शिट्ट्या घेतले, जास्त शिट्ट्या घेतले नाही, बिकॉज तुकडे बारीक केले होते ना मटणाचे, म्हणून मग 5 शिट्ट्यामध्ये काम झालं.
जर मोठे मोठे पीसेस असतील ना सो ॲक्च्युली 7 ते 8 शिट्टी घ्याव्या लागतात. सो मी त्यातले फक्त मटणाचे पीसेस घेतले आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केले. झालं, हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करायचं. सो मी भाकरी ऑलरेडी बनवून घेतली होती, म्हणजे माझा रस्सा बनवायला ठेवला होता ना, म्हणजे मटण शिजवायला ठेवलं होतं आणि एका बाजूला माझी ग्रेव्ही रेडी होती. सो ग्रेव्ही बनवून मी भाकरी बनवून घेतले होते. सो भाकरी रेडी आहेत, आता हे पण रेडी होईल. मग मस्तपणे खायला बसूयात. त्यांचे अंडे जे आहेत त्यांना थोडंसं मीठ मिरची लावून तव्यामध्ये फ्राय करून देईन. त्यांना बघू थोडासा रस्सा खा म्हणीन, बघू खाता आहेत का नाही. बघ किती छान दिसत आहे. टेस्ट तर एक नंबर असतात, मी लिहून देते आणि प्रत्येकाने करा. मी म्हणजे हमखास सांगेन, नक्की करा. ह्याला बघा इतकं तेल सुटलेलं आहे. जितकी तुम्ही उकळी द्याल ना तितकं ते तेल चांगलं सुटेल. सो उकळी देवायची मस्त. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा रेडी. सो ट्राय करा. थँक्यू, बाय.